बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज बघत आहे आता गुडविलचं जे गणित दिलेलं आहे तुम्हाला हे बघा 80 नंबरचं जे गणित दिलेलं आहे याच्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल 3 इयर परचेस सांगितलं. किती इयर परचेस सांगितलं त्यांनी आपल्याला? 3 इयर परचेस सांगितलं. ऑफ द सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड सांगितली इथं? सुपर प्रॉफिट मेथड. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट फॉर द लास्ट 4 इयर आहे त्यांना दिलेला, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट लास्ट 4 इयर दिलेला आहे 20, 30, 25 आणि 25. ॲव्हरेज कॅपिटल म्हणून दिलेला आहे 1 lakhs, म्हणजे कॅपिटल किती दिलेला आपल्याला? 1 lakhs. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो दिलेला आहे 12% आहे. किती पर्सेंट आहे तो दिलेला? 12%. मी तुम्हाला सगळं आता हे वाचून दाखवलेलं आहे, म्हणजे एक्झाम्पल नंबर आता हे 10 दिलेला आहे बघा. आता तुम्हाला 1 नंबरमध्येच येत आहे, तर बघूया आपण. आणि तुम्हाला समजा पेपरमध्ये अशी बॅलन्स शीट आलेली असेल आणि इथं अगर प्रॉफिट लॉस दिलेला असेल तर ते तुम्ही ॲडजस्टमध्ये प्लस करायचं, म्हणजे प्रॉफिट आहे म्हणून ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये प्लस करायचं. काय करायचं इथं? प्लस. आणि क्रेडिट ॲसेटला असेल तर ते लॉसच्या नावाने मायनस करायचं. पहा आता मी तुम्हाला सांगतो आता BCom 4 परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, BCom 4 कॉर्पोरेट अकाउंट. कोणता अकाउंट? कॉर्पोरेट अकाउंट. त्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल कोणतं चॅप्टर आहे? व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. हा क्वेश्चन 1लाच येणार आहे तुम्हाला, म्हणजे सुरुवातीलाच येणार आहे. तर 4 मार्कसाठी, किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कासाठी तुम्हाला पहिले ॲव्हरेज प्रॉफिट आणि डायरेक्ट गुडविलचा टाइम दिलेला राहणार. परचेस ऑफ टाइम म्हणजे त्याला इंटू करायचं सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये. फर्स्ट नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट, टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर, टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर, बस एवढंच लिहायचं. तर असे 4 मार्कासाठी येऊ शकते. आणि सुपर प्रॉफिट अगर विचारलेलं असेल, काय विचारलेलं असेल? सुपर प्रॉफिट, तर 4 फॉर्म्युले यूज करायचे, जे मी तुम्हाला आत्ताच दाखवलेले आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला दिलेलं असते आता की बा व्हॅल्युएशन ऑफ ॲन्युटी मेथड. मग ॲन्युटी मेथड हे सुपर प्रॉफिट नंतर असते, तर त्याचा सुद्धा 3.10%चा टाइम दिलेला असतो, तो तुम्ही दाखवून द्यायचा. तर बघा, त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले तर या गणितामध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिले काय काढायचं आहे तुम्हाला? कॅल्क्युलेशन्स ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आहे की नाही? ॲव्हरेज प्रॉफिट बघा, म्हणजेच AP इज इक्वल टू ॲव्हरेज AP टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन काय लिहायचं आहे तुम्हाला? इयर. मग आता हे इयर कुठून आलेले आहे सर? तर इयर म्हणजे तुम्हाला किती वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, किती वर्षाचं काय दिलेलं आहे? प्रॉफिट दिलेला आहे. मग किती वर्षाचं प्रॉफिट दिलेलं असेल तर त्याला डिवायडेशन दाखवायचं. ते काय दाखवायचं तुम्हाला? डिवायडेशन दाखवायचं रे. ॲव्हरेज टोटल प्रॉफिट, तर टोटल प्रॉफिट पाहू आता किती आपल्याला दिलेला. पहिले दिलेला आहे त्यांनी 20,000, हा लिहायचा तुम्ही 20,000, मग प्लस 30,000, मग प्लस दिलेला आहे तुम्हाला 25,000 आणि 25,000, म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला तो 4 वर्षाचा दिलेला आहे. 25,000 20, याला डिवायडेड बाय 1 2 3 4 4ने डिवायडेशन करायचं. पहिले यांची पूर्ण काय करायची आहे तुम्हाला? ॲडिशनल, म्हणजेच ॲडिशनल केली 1 lakhs येणार. किती येणार ती? 1 lakhs. आपण 50,000 आणि 50,000 त्याला डिवायडेशन. आता किती येणार आहे डिवायडेशन केल्यानंतर? 4 केलं तर 25,000, म्हणजेच तुमचा हा जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे हा AP आलेला तुमचा 25,000. किती आला? 25,000. त्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे 2 नंबरला. हा 1 नंबर झाला. आता 2 नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. काय काढायचं तुम्हाला? नॉर्मल प्रॉफिट, म्हणजेच NP इज इक्वल टू. सुपर प्रॉफिट एकदम सोपी आहे, काहीच कठीण नाही आहे. 8 मार्क एकदम सोप्यामध्ये मिळतात तुम्हाला, फक्त ते थोडेसे लक्षात घ्यावं लागतं. नॉर्मल प्रॉफिट म्हणजेच कॅपिटल इंटू रेट. काय लिहायचा? रेट ऑफ रिटर्न अपॉन 100 आहे की नाही? म्हणजेच कॅपिटल. मग कॅपिटल किती दिलेला आहे तुम्हाला? मगाशीच मी कॅपिटल दाखवलं तुम्हाला, ॲव्हरेज प्रॉफिट कॅपिटल म्हणून. हे इथं दिलेलं आहे 1 lakhs. खाली दिलेलं आहे किती आहे?
1 लाख दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 लाख आणि रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 12% आहे ना. म्हणजेच मग आपण दाखवू इथं हे 1 लाख किती 1 लाख इंटू रेट 12% डिवायडेड बाय 100. म्हणजेच या संख्येसोबत वरच्या संख्येसोबत काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. तुम्हाला वाटत असेल हे 2 0 कट करा 2 0 कट करा डिवायडेशन केल्या ते संख्या येणार. मग 1000 इंटू 12 त्याला डिवायडेड बाय 1 म्हणजेच 1000 आणि डिवायडेड बाय केलं ऑप्शन किती येणार 1 किती येणार 12,000 याला 12,000. त्यानंतर तुम्हाला आता काढायचं आहे कॅल्क्युलेशन्स ऑफ 3 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ सुपर प्रॉफिट मेथड आहे की नाही सुपर प्रॉफिट मेथड. मग सुपर SP इज इक्वल टू सुपर प्रॉफिट काय आहे सुपर प्रॉफिट मेथडचा फॉर्म्युला म्हणजेच हे बघा हा सुपर प्रॉफिट मेथडचा फॉर्म्युला ॲव्हरेज म्हणजे AP मायनस नॉर्मल प्रॉफिट AP मायनस नॉर्मल प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट मायनस काय सांगितलं मी तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेला आपला ॲव्हरेज प्रॉफिट 25,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट आहे 12,000 आहे ना. किती येणार आहे तो 13,000 किती येणार 13,000. चला हा झाला सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड सुपर प्रॉफिट म्हणजे झाली नाही. आता अजून आपल्या कार्याला गुडविलचा टाईम आलेला गुडविलचा टाईम मी इथं दाखवायचा तुम्ही कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल आहे की नाही G इज इक्वल टू गुडविलचा जो दिलेला आहे तुम्हाला सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स सुपर प्रॉफिट किती आला आपला सुपर प्रॉफिट 13,000 किती आलेला आहे 13,000 आला रे विद्यार्थी 3. आता पावर त्याचा टाइम किती आहे टाइम दिलेला आहे त्याचा टाइम 3 इयर परचेस किती इयर परचेस 3 इयर परचेस पाहायचं तिथं कुठेतरी हे बघा 3 इयर परचेस म्हणून दिलेलं आहे त्यांनी आहे ना. मग 3 इयर परचेस मग इथं दाखवायचं 3 मग 13,3 किती होतो 13,3 39 म्हणजेच हा गुडविल आलेला तुमचा गुडविल. बघा विद्यार्थी मित्रांनो सुपर प्रॉफिट मेथड काढलेली आता आपण कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट दाखवलेला आहे कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न अपॉन 100 अपॉन काय केलं आपण 100. आणि दिसत नसेल तर व्हिडिओ झूम करायचा काय करायचा झूम करायचा आणि तुम्हाला गणित दिलेला त्याचा स्क्रीनशॉट काढून द्यायचा. याचा बी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता बघा काढून घ्या. त्यानंतर आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. पेपर एकदम शांततेत सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो काहीच गडबड करायची नाही. पास होता एकदम पास होता. मी तुम्हाला जे गणित सांगितलं एकदम शांततेत सोडवायचे पास होऊन जासान. BCom 4th सेमला दिलेला आहे कॉर्पोरेट अकाउंट उद्याच्या पेपरला सुपर प्रॉफिट याबद्दल. आणि समजा तुम्हाला अगर रिम्युनेशन दिलेलं असेल काय दिलेलं असेल रिम्युनेशन. आता तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप केला असेल तर तुम्हाला चाललं जाणार मी बघा एकदम मोस्ट टाइम अगर सुपर प्रॉफिटमध्ये रिम्युनेशन दिलेलं असेल तर रिम्युनेशन इथं मायनस करतात काय करत असतात ते रिम्युनेशन इथं मायनस. मग जे येणार तुमचं रिम्युनेशन ते इथं लिहायचं म्हणजे 10,000 जे रिम्युनेशन मायनस केल्यावर जे सुपर प्रॉफिट येणार ते इथं दाखवायचं. म्हणजेच रिम्युनेशन काय करायचं सुपर प्रॉफिटमध्ये मायनस काय करायचं सुपर प्रॉफिटमध्ये रिम्युनेशन आलेलं असेल तर मायनस करायचं काय करायचं मायनस. आणि ॲन्युटी मेथड असेल तर ॲन्युटी मेथडचा 3.87 वगैरे तो टाइम दिलेला असेल तर सुपर प्रॉफिट इंटू ॲन्युटी मेथड सुपर प्रॉफिट इंटू ॲन्युटी मेथड बाकी काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र.